नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शकू ही आनंदीकडे फाईल चेक करण्यासाठी देते. तर आनंदी ती फाईल चेक करत असते आणि झाल्यानंतर शकू आनंदीला म्हणते की ताई, मला अजूनसुद्धा वाटते की सार्थक सरांच्या मनात तुझ्याविषयीचं प्रेम आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे बघते तेव्हा त्यांच्या डोळ्यात तुझ्याविषयीचंच प्रेम दिसते. आनंदी म्हणते की शकू, तू हे काय बोलतेस? हे जरा आतीच होते. सार्थक सर आणि माझ्यामध्ये फक्त एक मैत्री आहे. शकू म्हणते की अगं, या मैत्रीतच कुठेतरी प्रेम दडलेलं आहे, पण ते तुला दिसत का नाही? आनंदी म्हणते की शकू, तुझा गैरसमज होतो. तर शकू म्हणते की हो, माझा गैरसमज होतो ना. मग तू काय निर्णय घेतला? उद्या आदर्श सरांबरोबर तू लग्न करणार का? आनंदी म्हणते की अगं शकू, मला लग्न हा विषयच घ्यायचा नाही आणि लग्न करायचेच नाही. आणि हे सांगण्यासाठी मी त्यांच्या घरी सुद्धा त्यांच्या आईकडे जाणार आणि माझा नकारच आहे या लग्नासाठी. तेवढ्यात सार्थक येतो तर शकू तेथून निघून जाते आणि सार्थक हे आनंदीला म्हणतो की मिस आनंदी, माझ्या आईचा मेसेज आला की आनंदी यांचा काय निर्णय आहे. तर आनंदी म्हणते की सर, मी त्यांना भेटण्यासाठी घरीच जाईल आणि माझा काय निर्णय आहे तो त्यांना तेथेच सांगेल. आणि सर, तुम्ही माझ्यासोबत येताना मी बॅग घेऊन येते. सर, सार्थक सर हो बोलतात. त्यानंतर इकडे आकांक्षासुद्धा खूप डिस्टर्ब असते. सुद्धा विचारते की काय आकांक्षा, काय झाले? तुला कॉलेजला नाही जायचे का? आकांक्षा म्हणते की नाही आई, माझी तब्येत बरी नाही. तर सुद्धा म्हणते की आपल्या घरामध्ये नेमकं कुणाकुणाला काय झाले ते समजत नाही. इकडे वृंदा सकाळपासून डोकं धरून बसली. तुला सुद्धा बरे वाटत नाही आणि आनंदीच्या घरी आल्यापासून तुला बरे वाटत नाही का? तर आकांक्षा हो बोलते. सुद्धा म्हणते की आनंदीने लवकरात लवकर होकार द्यायला हवा. तर आकांक्षा म्हणते की आई, मला एक गोष्ट तुला सांगायची. सुद्धा म्हणते की सांग ना ग. तर लगेच आकांक्षा म्हणते की मला आदर्श दादा आणि आनंदी यांची जोडी योग्य वाटत नाही. तर सुद्धाला मोठा धक्का बसतो. सुद्धा म्हणते की ते दोघं सुद्धा डिहोसी आहे. मग त्यात काय झाले? आकांक्षा म्हणते की एक डिहोसी मुलगी, हिने फक्त डिहोसीच मुलाशी लग्न करायचे का? बाकीच्या मुलांशी लग्न केलेले चालत नाही का? तर सुद्धा म्हणते की ते पूर्वीपासून चालत आले तेच होते आणि तुला काय वाटतं की आनंदीने दुसऱ्या मुलाशी लग्न करावे का? तर आकांक्षा लगेच खुश होऊन हो आई म्हणते. तर सुद्धा म्हणते आनंदी खूप चांगली मुलगी आहे, म्हणून तिने आदर्श बरोबर लग्न करावे आणि आपली घरची सून व्हावी अशी माझी इच्छा आहे. तर आकांक्षा म्हणते की माझी सुद्धा तीच इच्छा आहे की आनंदी आपल्या घरची सून व्हावी. तेवढ्यात हे सार्थक आणि आनंदी दरवाजात आलेले असतात आणि आकांक्षाचे पुढचे बोलायचे राहून जाते. आनंदी म्हणते की सुधा काकू, आपण आतमध्ये जाऊन बोलू का? तर सुधा हो बोलते. सार्थक आनंदीकडेच बघत असतो आणि त्या दोघी रूममध्ये निघून जातात. त्यानंतर इकडे केदार हा रेश्माला म्हणत असतो की खरंच काय तू ती आनंदी डिओसी आहे हे गुपित बाहेर काढले ना, सर्व चित्रच हे पालटून गेले. आणि रेश्मा म्हणते की सार्थक आणि माझ्यामध्ये जे येणार ना त्यांचं असंच होणार आणि आता तिचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. केदार म्हणतो की कोणतं स्वप्न? तर रेश्मा म्हणते की राजाध्यक्षेचं सून होण्याची. तर केदार म्हणत असतो की तुला कोण म्हटलं की तिचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही? केदार म्हणतो की माझ्या सासूबाईंनी त्या आनंदीचं लग्न करून तिला राज्याध्यक्षी सून बनवण्याचा घाट घातलाय. तर रेश्मा म्हणत असते की तुम्ही माझ्या संग पलटी गेम खेळता की काय? म्हणून रेश्मा खूप चिडते. तर केदार म्हणतो की अगं, सार्थक बरोबर नाही तर आदर्श बरोबर लग्न करण्याचा घाट माझ्या सासूबाईंनी घातला. ते ऐकून रेश्मा आणखीनच खुश होते. आणि माझ्या सासूबाईंनी लवकरच तुझी आणि सार्थकची लाईन मोकळी केली, त्यामुळे आता मंडळे बांधण्याची लवकरात लवकर तयार करा. तर लगेच रेश्मा म्हणत असते की हो, सार्थकला माझ्याशीच गाठ बांधावी लागणार. त्यानंतर इकडे आनंदी आणि सुधा रूममध्ये येतात. तर आनंदी म्हणते की काकू, मी तुम्हाला कसे सांगू, कशी सुरुवात करू तेच मला समजत नाही. दुर्दैवाने माझं लग्न झाले आणि मला लग्नानंतर जो काही त्रास झाला आमच्या दोघांमध्ये कधीच जुळले नाही. उलट मला त्रास देण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि त्या संघर्षातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी मला आणखीन खूप संघर्ष करावा लागला. आणि कुठे मी त्या संकटातून बाहेर पडले आणि त्या त्रासातून तेव्हा कुठे आमचा डिवोर्स झाला आणि लगेच मला लग्नाचा विषय हा घेऊशी सुद्धा वाटत नाही, कारण मी खूप काही भोगले. सर, सुधाला सुद्धा वाईट वाटत असते. त्यानंतर मी स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याचा विचार केला. आई अण्णांना कसे सुखात ठेवता येईल याचाच विचार मी करत आले. काल तुम्ही सर्वजण घरी येऊन गेलात आणि मी तुम्हाला खरंच सांगते की मला खरंच लग्न करायचे नाही, म्हणून आनंदी रडत असते. तर सुधा म्हणते की आनंदी, मी तुझ्या भावना समजू शकते. जेव्हा तू लग्नाचा निर्णय घेशील आणि विचार करशील तेव्हा फक्त माझ्या आदर्शाचाच कर.
तर आनंदी ही सुधाकडेच बघत असते आणि मी आता निघते असे ती सुधाला म्हणते. त्यानंतर घरी सर्वजण आनंदी का आली नाही आणि तिकडे काय उत्तर दिले असेल याचा विचार करत असतात. तेवढ्यात आनंदी येते. आनंदी म्हणते की आई, मी तुला सांगते की मी त्यांना माझा निर्णय देऊन आले. तर मनोज विचारतो की काय निर्णय दिला आनंदी तू? तर आनंदी सांगते की मला आत्ताच लग्न करायचे नाही, हा निर्णय मी त्यांना सांगितला. तर मालती म्हणते की आनंदी काय केले तू हे? मनोज म्हणतो की आनंदी तू हे काय केलेस? अगं किती मोठं स्थळ आलं होतं आणि किती फॅक्टरीज आहे, इतक्या मोठ्या साडी कॉम्पिटिशनमध्ये ते इतकं पैशाचं बक्षीस देतात आणि तुझं पहिलं स्थळापेक्षा हे स्थळ चांगलं आहे आणि स्वतःहून ते आपल्या दारात आले नसते. तर लगेच आनंदी म्हणते की अरे दादा, पण माझं मन. मनोज म्हणतो की आनंदी, परिस्थितीनुसार आपल्या मनाला बदलावे लागते आणि मी जर तेव्हा माझ्या मनाचा विचार केला असता तर खूप मोठा क्रिकेटमन असतो, याशी नोकरी करत हिंडलो नसतो. आनंदी म्हणते की आई आणि दादा, मी तुम्हाला किती वेळेस सांगितले की मला एकदा आगीतून निघले आणि फुफाट्यात नाही जायचे. अण्णा म्हणतात की तुम्ही आल्याला तिच्यावर इतक्या प्रश्नांचा भडीमार का करतात? आनंदी म्हणते की मला इतक्यात लग्न नाही करायचे. तर मनोज म्हणतो मी आयुष्यभर तू इथे आयती बसून खाणार का? तर अण्णा चिडतात आणि मनोज, हे काय बोलतोस, काय बोलतो त्याचा एकदा विचार कर. तर आनंदी ही वाईट वाटून ती आतमध्ये निघून जाते. तर सर्वांना खूप वाईट वाटते. त्यानंतर इकडे सार्थक आणि सुधा चहा घेत असतात. सार्थक सुधाला सांगत असतो की मी सुद्धा आनंदी बरोबर त्या विषयावर बोललो आणि तिने तुला जे उत्तर दिले तेच उत्तर मला दिले. सार्थक म्हणतो की आई, थोडा वेळ जाऊन द्यावा आणि थोडं थांबायला हवंच. तर सुद्धा म्हणत असते की वृंदाला कसे सांगावे ते समजत नाही. तेवढ्यात वृंदा खाली येते आणि दोघा मायलेकांना काय सांगायचे, कोणता प्रश्न पडला असे विचारते. वृंदा विचारते की सुद्धा आनंदी काय म्हटली? तर सुद्धा सांगत असते की आनंदीने नकार दिला. ते ऐकून वृंदा चिडते आणि सुद्धा म्हणत असते की अगं, तिला आता लग्नाचा विचार नाही करायचा, स्वतंत्रपणे जीवन जगायचे. तर लगेच वृंदा म्हणत असते की याला म्हणतात की भिकाऱ्याला होकार्या आणि तिला सांग, या घरात जर सून म्हणून आली तर आयते बसून आयुष्यभर काशीन. सार्थक म्हणतो की काकू, हे काय बोलतेस तू? आनंदीची इच्छा नाही, मग तू का तिला फोर्स करतेस? तर वृंदा म्हणत असते की सार्थक, तू तिची बाजू घेऊ नको, आदर्शाचं जीवन बदलेल यासाठी मी म्हणत असते. सार्थक म्हणत असतं की तिच्या इच्छा नसताना आपण तिला जबरदस्ती करण्यात काय अर्थ? वृंदा भयंकर चिडते आणि मला माहिती आहे तुम्हाला फक्त तुमची काळजी असते आणि माझ्या मुलाला ती आनंदी लग्न करण्यासाठी नाही म्हणते. उद्या कुणाबरोबर तरी तिचं लग्न होईल आणि तिचा त्याच्याबरोबर सुद्धा डिव्होर्स होईल, हा माझा शाप आहे असे बोलून वृंदा आतमध्ये जाते. तर सार्थक आणि सुधाला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे आनंदी रूममध्ये असते. अण्णा येतात. दादा आणि आईला जे वाटते मी काही चुकीचं केले, अण्णा मी खरंच चुकीचं वागले का असे तुम्हाला वाटते का? अण्णा म्हणतात की नाही आनंदी, तू जे काही करतेस ना ते योग्य केलेस आणि मी तुझ्या जागी असतो तर मी सुद्धा हेच केले असते आणि पप्पा आता येणारच आहे, त्यामुळे लवकरच आनंद घेऊन येतील, त्यामुळे तू तुझ्या ह्या तयारीला लाग आणि जे काही करतेस ते आनंदाने कर. तर आनंदी ते खुश होते. त्यानंतर इकडे सार्थक आणि आकांक्षा आनंदीच्याच विचार करत असतात. सार्थक म्हणत असतो की आनंदीने का नकार दिला असेल? आकांक्षा म्हणते मला उलट आनंद झाला, कारण जे झाले ते चांगले झाले. तर लगेच सार्थक म्हणतो की अगं बाईचा विचार कर ना गं तू. आकांक्षा म्हणते की आपण आदर्श दादासाठी दुसरी मुलगी बघू, पण तू आत्ता सध्या तुझ्या प्रेमाचा विचार कर. सार्थक म्हणतो की नंतर तिने जर हा होकार दिला आणि ती आदर्शाला हो म्हटली तर काय करायचे? तर आकांक्षा म्हणत असते की अरे दादा, तोपर्यंत आपण आदर्श दादाला दुसरी मुलगी बघू. तर लगेच सार्थक म्हणतो की हो. आणि आकांक्षा म्हणते की उद्या मला हरतालिकाचं व्रत करायचं, कारण आई सांगत असते की एक चांगला नवरा मिळावा म्हणून प्रत्येक मुली हे व्रत करावं लागतं. तर लगेच सार्थक म्हणत असतो की मुलांनी केलं की चालते का? तर आकांक्षा म्हणते की तू सुरुवात कर म्हणजे सुरुवात होईल. तर सार्थक मनात म्हणत असतो की आनंदीसाठी व्रत काय, मी पर्वत चढून जायला सुद्धा तयार आहे. म्हणून सार्थकने सुद्धा आनंदीसाठी हरतालिकाचं व्रत करायचं ठरवलेले असते. तर हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये आनंदी ही बाजारात काहीतरी खरेदी करत असते आणि तेथे अंशुमन येतो आणि आनंदीच्या गालाला तो गुलाल लावण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्याच तेथे सार्थक येतो आणि अंशुमनचा हात धरून म्हणतो, तू कोण आहे हे मी चांगले ओळखले आणि यापुढे जर आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तर अंशुमन म्हणत असतो की अरे तुझं आणि तिचं नातं काय आणि काय लागतात एकमेकांचे तुम्ही? तर
सार्थक हा अंशुमनकडेच बघत असतो। तेव्हा आता सार्थक अंशुमनला काय उत्तर देणार आणि आता गणपती बाप्पाच्या कृपेने आनंदी आणि सार्थक लवकरच एकत्र येणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।